जी सांगावीशी वाटते ती असते जाहिरात, जी लपवाविषयी वाटते तीच असते बातमी. बातमीची होते जेव्हा जाहिरात, तेव्हा ती होते पोकळ आणि हरवतो तिचा आत्मा. अशा पोकळ फोलपटांखाली झाकून ठेवलं जातं सत्य. या सत्याचीच बातमी जिथे होते तेच तुमचं आमचं व्यासपीठ ॲनालायझर न्यूज. नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता ॲनालायझर. मित्रो, काल एक व्हिडिओ केला होता आणि वेशीत अडवून ब्राह्मण समाजाचं वाटोळं करू नका अशी विनंती ब्राह्मण समाजाच्या वतीनं आंदोलन करणाऱ्या व्यक्तींना मी केली होती. खरं तर मुळात ब्राह्मणांना हे हवं ते हवं म्हणून उपोषण करण्याची गरजच नाही आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे. ब्राह्मणांना आरक्षण हवंय की संरक्षण यावर देखील जोरदार चर्चा झाली. मला त्याविषयी फारसं काही बोलायचं नाहीये. ब्राह्मण समाजाला सर्वाधिक टार्गेट केलं जातं म्हणून एखादा संरक्षणात्मक कायदा यावा या मताशी मी अंशतः सहमत आहे. अंशतः यासाठी की कोणीच कोणाच्या जातीवर बोलून त्याच्यावरती आघात करू नयेत यासाठीचाच कायदा येणं आवश्यक आहे. जसा अट्रॉसिटी आपल्याकडे आहे की अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना त्यांच्या जातीचा अवमान होईल अशा स्वरूपात किंवा जातीवर आधारलेली केलेली वक्तव्य ही त्रासदायक असतात, त्यांचा अवमान करणारी असतात म्हणून गुन्हा दाखल होतो. तसाच कायदा आता प्रत्येक जातीवरती व्हायला हवा. प्रत्येक जातीवरती व्हायला हवा या मताशी मी सहमत आहे. फक्त ब्राह्मणांना मिळावा म्हणून नव्हे, कोणीच कोणाच्या जातीवर बोलू नये आणि त्या एका मागणीशी मी पूर्णपणे सहमत आहे. आता जरा या उपोषणाच्या निमित्ताने केल्या गेलेल्या मागण्या आणि त्यात असलेली स्थिती बघावी लागणार आहे. खरं तर या निमित्ताने ब्राह्मण समाजाला काय काय मिळतंय ते उगाचच उघड व्हायला लागलंय हे लक्षात ठेवावं. उगाचच म्हणजे जे आजवर उघड होत नव्हतं ते उघड व्हायला लागलंय. काल अमृतचा विषय काढल्यानंतर, अमृत या संस्थेचा विषय काढल्यानंतर सगळ्यात मोठा मुद्दा एकाने प्रश्न विचारला मला फोन करून की कुलकर्णी, अमृत आणि परशुराम आर्थिक विकास मंडळ असेल तर बिघडलं कुठे? म्हणलं कशा करता? त्यांनी सांगितलं बघा ना, सारथी आहे आणि सारथीच्या जोडीला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळ आहे. मग मराठा समाजासाठी दोन दोन असताना ब्राह्मणांना एकच का? उत्तर देतो. सारथी जे काम करते ते अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळ करत नाही करत, आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळ जे काम करतं ते सारथी करत नाही. म्हणजे ट्रेनिंग, गुणवत्ता वाढ, प्रशिक्षण या कामात सारथी आहे. तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळ तुम्हाला मिळालेल्या कर्जाचं व्याज देण्यासाठीचं आर्थिक विकास मंडळ आहे. कर्ज देण्यासाठीचं नव्हे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास, मग कुणाचा आर्थिक विकास मंडळाकडून कर्ज मिळत नाही, ते मिळालेल्या कर्जाचं व्याज देणारं मंडळ आहे. म्हणजे तुम्ही बिनव्याजी कर्ज घेऊ शकता कारण व्याज आम्ही देऊ असा त्या मंडळाचा साधा सरळ अर्थ आहे. त्यामुळं अमृत ही संस्था दोन्ही काम करते. दोन्ही काम, कर्जाचं व्याज देण्याचंही काम करते आणि शिक्षण प्रशिक्षण देण्याचंही काम करते. आता अमृतची स्थापना होऊन दिवस झाले किती? काय काय या सगळ्याचा विचार तरी आपल्या मनात येतोय का की किती दिवस झाले बाबा अमृतची स्थापना होऊन, आणि मग त्यांनी काय काय केलं असेल, किती पैसे खर्चले असतील, कोणकोणत्या योजना राबवल्या असतील? तर मला तुम्हाला आता ग्राफिक्सच्या माध्यमातून अमृतच्या सगळ्या योजना दाखवायच्या आहेत. घ्या बघून किती खर्च झालाय तुमच्या लक्षात येईल. अमृतकडून MPSC म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा यासाठी चालू आर्थिक वर्षामध्ये जवळपास 150 विद्यार्थ्यांना मदत करण्याचं म्हणजे पैसे देण्याचं ठरलेलं आहे. त्यापैकी 52 विद्यार्थ्यांना मदत करण्यात आली आहे आणि 9,85,000 रुपये राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग मेन परीक्षा याच्यासाठी अर्थसहाय्य झालेलं आहे. स्वयंरोजगार प्रशिक्षणाअंतर्गत 8,000 लोकांना प्रशिक्षित करण्याचं चालू वर्षाचं उद्दिष्ट आहे. त्यापैकी 2100 लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे आणि त्या प्रशिक्षणावरती 53,03,000 रुपये खर्च करण्यात आले. कृषी आधारित प्रशिक्षणावरती
4,000 लोकांना कृषी आधारित उद्योगासाठीचं प्रशिक्षण देण्याचं ठरलंय. त्यापैकी 450 लोकांना आजपर्यंत प्रशिक्षण देण्यात आलंय. अर्ज आले तितक्यांना दिलंय आणि त्यावर 12 लाख रुपयाच्या वरची रक्कम खर्च झालेली आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये 26,305 लोकांना मदत करण्याचं लाभार्थ्यांचं उद्दिष्ट आहे आणि 2,607 जणांना आतापर्यंत लाभ दिलाय. रक्कम आहे 79,90,000 रुपये, जवळपास 80 लाख रुपये. आता प्रश्न येतो, मला अंबाजोगाईतून एक कॉल आला होता. त्यांनी सांगितलं की अमृत कर्जच देत नाही, ते बँकेकडून कर्ज मंजूरच करून देत नाही. लक्षात ठेवा, अमृत ही कर्ज देणारी संस्था नव्हे, तुम्हाला मंजूर झालेल्या कर्जाचं व्याज देणारी संस्था अमृत आहे. त्यामुळं अमृत कर्ज देईल अथवा कर्ज मंजुरीचं पत्र अमृत देईल अथवा मंजूर करा अशी शिफारस अमृत देईल असं नाही. हा, आम्ही व्याज देऊ असं पत्र तुमच्या मंजूर करणाऱ्या कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेला अमृत देऊ शकतं. त्यामुळं अमृतकडून दोन्ही फायदे होत आहेत, वेगळी संस्था मागण्याची गरज नाही. आता अमृतमधून बाहेर पडायचं असेल, हे लाभ घ्यायचे नसतील तर आर्थिक विकास मंडळाची, परशुराम आर्थिक विकास मंडळाची मागणी करा, खुशाल करा. माझं काही मत नाहीये. वेगळी अमृतचं सगळं बाहेर पडा, बाकीच्या कुणाला मिळायचं ते मिळू द्या. म्हणजे जी चूक EWS मधून बाहेर पडून मागच्या आंदोलनकर्त्या जमातीनं केली, तीच चूक जर पुन्हा ब्राह्मणांना करायची असेल तर खुशाल करावी. मला एकाने तनतनून फोन केला, रागात, प्रचंड रागात, आणि सांगितलं की आमच्या वेदविद्यालय कुठे आहेत, वेदविद्यालय स्थापन केले पाहिजेत आणि त्याला अनुदान दिलं पाहिजे. मला आलं हसू. मी म्हटलं, अज्ञानातला अंधार किती असतो हे बघा. उज्जैनला एक वेदविद्यालयाचं विद्यापीठ आहे, त्याचं नाव आहे, तुम्हाला त्याची हे जो दाखवतो आणि लिंक पण देतो, सांदीपाणी ऋषी वेदविद्यालय उज्जैनला त्याचं मुख्यालय आहे. आणि या सांदीपाणी ऋषी मुख्यालयाच्या अंतर्गत वेदविद्यालय चालविणे, त्यासाठी अनुदान देणे, त्याच्यावर नियंत्रण ठेवणे अशा कृती होत असतात आणि त्या चालू आहेत. गंमत सांगतो, 1972ला इंदिरा गांधींना गाय वासरू चिन्ह मिळाल्यावर, नका विसरू गाय वासरू घोषणा होती, वाराणसीच्या एका ब्राह्मणांनी त्यासाठी पूरक साक्ष दिली. म्हणून त्यांच्या मागणीनुसार इंदिरा गांधींनी 1972 सालीच या विश्वविद्यालयाची स्थापना केलेली होती. नुसती स्थापना केली, घडलं काहीच नाही. मोदी सरकार आल्यावर 100 कोटीच्या वरचं अनुदान याला देण्यात आलं, कोट्यावधी रुपयांचं अनुदान देण्यात आलं आणि त्याच्या आधारावर भारतामध्ये हे वेदविद्यालय सुरू आहेत. ग्राफिक्सच्या माध्यमातून आकडे मी तुम्हाला दाखवतोय. बघा, एकूण भारतामध्ये 144 वेदविद्यालय सुरू आहेत. 144. आता पटापटा स्क्रोल होत जाईल ती यादी 144 वेदविद्यालयाची, ती बघत राहा. एवढे विद्यालय भारतामध्ये सुरू आहेत, ज्यात विद्यार्थ्यांना विद्यावेतन दिलं जातं, आचार्यांना मानधन दिलं जातं, ते चालविण्याचा खर्च सरकारी यंत्रणेतून दिला जातो. एक अनुदानित शाळा जशी चालते तसे 144 वेदविद्यालय भारतात सुरू आहेत. महर्षी सांदीपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठानच्या अंतर्गत चालत आहेत 144. पुन्हा प्रश्न येतो, महाराष्ट्राचं काय? आम्हाला काहीच नाही, महाराष्ट्रात काहीच नाही, महाराष्ट्र सरकार काहीच देत नाही. चला महाराष्ट्राची माहिती आता बघा. महाराष्ट्रामध्ये जवळपास 10 ते 12 वेदविद्यालय सुरू आहेत. नावं वाचून दाखवतो, आपापल्या भागातील तपासून बघावी. श्री वेदविद्या गुरुकुल मुंबई, सद्गुरू वेदविद्यालय वसमत रोड, सच्चिदानंद वेद पाठशाळा परभणी, समर्थ वेद पाठशाळा परभणी, स्वामी अखंडानंद संस्कृत विद्यालय, सद्गुरू निजानंद विद्यालय, दुर्गादास अंबादास मुळे संभाजीनगर, हे व्यक्तिगत चालवतात, स्वामी अखंडानंद वेदांग महाविद्यालय नाशिक, वेदविद्या गुरुकुलम वॉरियर मुंबई, सद्गुरू निजानंद महाराज वेदविद्यालय आळंदी. म्हणजे 10ची तर यादी हीच आहे. म्हणजे जर वेगळी अजून काढली आपल्या अयोध्येच्या राम मंदिर न्यासाचे जे कोषाध्यक्ष आहेत
गोविंद देवगिरी यांची, तर ती अजून वेगळी निघेल, जे ते स्वतः चालवतात त्याची. 12 वेदविद्यालयाच्या मधून 100 जरी मुलं एका वेदविद्यालयात म्हटली तरी जवळपास 1200 मुलांना प्रशिक्षण दिलं जातं. आता जर कुणाला वेदविद्यालय काढण्याची खुमखुमी असेल, चालवण्याची इच्छा असेल, तर त्यांनी त्या महर्षी सांदीपाणी वेदविद्या प्रतिष्ठानच्या सगळ्या नियमांना पूर्ण करून आपलं एखादं वेदविद्यालय सुरू करायला हरकत नाही. डोक्यात आलं आणि कागदावर लिहिलं आणि केली मागणी, हा जो प्रकार आहे ना, त्यावरती नीट लक्ष ठेवा. त्यावरती नीट बघा चाललंय काय, आहे काय. कोट्यावधी रुपयांचं अनुदान मिळते हो, मजबूत अनुदान मिळतंय. आलं ना उघडं करणं, गरज नसताना उघडं करणं आलं ना, याला म्हणायचं. अजून एक मागणी केली जाते आणि ती मागणी म्हणजे KG to PG शिक्षण मोफत द्या. सोपं असतो लिहायचं, KG to PG शिक्षण मोफत द्या, KG to PG शिक्षण मोफत द्या. तुम्ही मागणी केली, सरकारने तथास्तु म्हटलं. सरकार काही ब्रह्मदेवाचा बाप नाही आणि तुम्ही काही ध्रुवसारखे, प्रल्हादासारखे तपश्चर्या करणारे तपस्वी नाहीत. क्लिअर? म्हणजे आपल्या राजकीय भूमिका फायनल आहेत. कोणी संघटनेचा नेता उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या संघटनेचं काम करतो, तो कोणी जयंत पाटलांच्या जवळचा आहे, कोणी अजित पवारांच्या जवळचा आहे, कोणी देवेंद्र फडणवीसांच्या जवळचा आहे, कोणी चंद्रकांत दादांच्या जवळचा आहे, तर कोणी सत्ता येईल त्याच्या जवळचा आहे. वेगवेगळ्या संघटनेचे वेगवेगळे नेते, नावं सांगून सुद्धा हरकत नाही, काही हरकत नाही. प्रत्येकाच्या राजकीय भूमिका आहेत, प्रत्येक संघटनांच्या राजकीय भूमिका आहेत. म्हणजे आमचे परळीचे मित्र बाजीराव धर्माधिकारी संघटनेचं काम करतात, राष्ट्रवादीचं काम करतात. आमचे पुण्याचे मित्र ते विश्वजित देशपांडे संघटनेचं काम करतात, मध्ये शिवसेनेचं करतात, मध्ये भाजपचं करतात. ते राजकीय काम करतात, त्यांच्या राजकीय इच्छा लपून राहिलेल्या नाही आहेत. बाजीराव नगराध्यक्ष होते. दुसरे एक मकरंद कुलकर्णी आहेत, ते जयंत पाटलांचे निकटवर्ती आहेत, त्यांच्या राजकीय इच्छा लपून राहिलेल्या नाही आहेत. आत्ता जे उपोषणाला बसलेले आहेत रणनवरे, त्यांच्या राजकीय इच्छा लपून राहिलेल्या नाही आहेत. ते उभाठाचं काम सर्वांनी आपापली कामं करावीत. माझ्या त्यांच्या पक्षाच्या असण्याचा काही हे नाही. पण KG to PG ही पॉलिटिकल मागणी करताना एक विचार केलाय. महाराष्ट्र सरकारने मुलींसाठी मोफत शिक्षणाचा GR काढून टाकलाय आणि या शैक्षणिक वर्षापासून ते होत आहे. म्हणजे तुम्ही केलेल्या मागणीतले 50% मागणी तर पूर्ण आहे का फक्त ब्राह्मणांसाठी करायची आहे? विचार करा. मी अजून सांगतो, ब्राह्मणांनी केवळ जातीचा विचार करू नये, हिंदुत्वाचा विचार करावा, सकल हिंदुत्वाचा विचार करावा. आणि हिंदुत्वाचा विचार केला तरच टिकाल. जातीचा विचार केला तर छोटे 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 होऊन संकुचित होऊन जाल, हे लक्षात घ्या. या सगळ्या संघटनावाल्यांनी आपापल्या राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी समाजाला भावनिक आव्हान केलंय आणि त्या आव्हानाच्या जोरावर अनेक जण गब्बर झालेत. पुण्यात तर हे पेव प्रचंड फुटलंय. म्हणजे कुणाला कसब्यातून निवडणूक लढवा वाटते, तर कुणाला पाठिंब्याची पत्र वाटप करून 50-50 हजार रुपयावर पाठिंब्याची पत्र वाटप करावी वाटतं. माफ करा, जरा कडू बोलतोय, माफ करा, खरंच माफ करा. हे मला बोलायचं नव्हतं, बोलायला भाग पडताय. फोन करून 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 बोलायला भाग पडताय. झालं ना, अर्धी मागणी मान्य झाली आहे ना. लहान मुलीपासून ते मोठ्या मुलींच्या पर्यंत KG to PG शिक्षणाची मोफत व्यवस्था करणारा GR राज्याच्या शिक्षण विभागाने, उच्च तंत्र शिक्षण विभागाने काढलाय ना. आणि शालेय शिक्षण तर मोफतच आहे का? तुम्हाला असं म्हणायचं आहे की आम्ही जरा त्या पाचगणीच्या शाळेत मुलांना घालू आणि तिथे मोफत झालं पाहिजे? असं होत नसतं, असं होत नसतं. KG to PG मुलींसाठी शिक्षण व्यवस्था मोफत आहे, 50% मागणी मान्य आहे. शालेय शिक्षण आत्ता मोफत आहे. तुम्हाला वेगवेगळ्या शाळांच्या मध्ये घालायचं आहे, त्याला कोण काय करणार? तुमच्या शाळांच्या भूक मोठ्या आहेत, त्याला कोण काय करणार? तेही शिक्षण, पुस्तकं सगळं मोफत मिळत आहेत. म्हणजे जवळपास 70% मागणी या विषयातली मान्य झाली आहे. बरं वाटावं म्हणून KG to PG म्हणायचं आणि मागणी मान्य झाली पाहिजे असा दावा करायचा, याला काय अर्थ आहे? आणि पुन्हा एकदा सांगतो, कृपया अमृत समजून घ्या. अमृत काय आहे, ते कसं चालतंय, याची पूर्ण माहिती समजून घ्या. अमृतच्या बाबतची सगळी माहिती, म्हणजे मी कागदच घेऊन आलोय माझ्याजवळ, हे सगळी कागद आहेत, काय काय कशा कशा स्वरूपाचं काम चालतं, ती सगळी माहिती घेऊन आलोय आणि ती तुमच्या समोर मांडणार आहे.
अहो, आपल्या गडबड अशी आहे म्हणजे या सगळ्या प्रकारामध्ये की एम्स, तुम्हाला गंमत सांगतो, एम्स, IIT, IIIT याच्यासाठी अमृतनी 11 महिन्याच्या साठी म्हणून मदत करायचं ठरवलंय. 10,000 रुपये पर पर्सन पर मंथ, प्रति विद्यार्थी प्रति महिना 10,000 रुपये मदत करण्याची योजना आणली आहे. चालू आर्थिक वर्षात 100 जणांना मदत अमृत करणार आहे. एम्स, IIT, IIIT मध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, आणि या सगळ्यामध्ये 10,000 केलं जात आहे. 10,000 रुपये मिळणार आहेत. 100 विद्यार्थ्यांचं टार्गेट आहे. लाज वाटते मला, 4 जणांचे अर्ज आलेत, 4 जणांचे. त्यातही काही डॉक्युमेंट कंप्लीट करायचे राहिलेले, 4 जणांचे अर्ज आले. पुढचे आकडे सांगतो. स्पर्धा परीक्षा, MPSC, राज्यसेवा पूर्व परीक्षा यासाठी अमृत मदत करणार आहे. जवळपास 200 लोकांचं उद्दिष्ट ठेवलंय. 15,000 पर मंथ अधिक 10,000 रुपये असे 25,000 रुपये ते मदत करणार आहेत. जवळपास 600 लोकांचं उद्दिष्ट आहे. 52 जणांचे फक्त अर्ज आलेत, फक्त 52 जणांचे. बघा किती लोक आपले स्पर्धा परीक्षा द्यायला इच्छुक आहेत आणि काय काय करतायत. UPSC साठी 120 जणांचं टार्गेट ठरवलंय. 75,000 रुपयांची मदत होणार आहे, प्लस 10,000 अधिक प्रवेशाच्या वेळेला मिळणार आहेत. आणि त्याच्यामध्ये 120 पैकी अर्ज किती प्रचंड प्रतिसाद असावा, 2 अर्ज आले, 2. UPSC द्यायची आणि अर्ज करायची तुमच्या पोरांची तयारी नाही. एम्सला, IITला, IIITला जाण्याची तुमच्या पोराची तयारी नाही. 4 आणि 2 6 जण एम्स, IIT, IIIT साठी अर्ज करतात महाराष्ट्रातल्या ब्राह्मण समाजातून. याला काय बोलायचं? आर्थिक विकास यासाठी स्वयंरोजगार प्रशिक्षणाचा 8,000 लाभार्थ्यांचं उद्दिष्ट आहे चालू आर्थिक वर्षातलं. 8,000 लाभार्थ्यांचं, जवळपास त्यावर 6.18 कोटी रुपये खर्च करणार आहे अमृत. 2,000 झालेत, 2,000 झालेत फक्त, ज्यात सिबिल, प्रोजेक्ट, इंटर्नशिप या सगळ्या विषयीचं प्रशिक्षण आहे. कृषी आधारित उद्योगासाठी 4,000 लोकांना प्रशिक्षित करण्याचं अमृतनं ठरवलंय. त्यासाठी 3.64 कोटी रुपयाचं बजेट अलॉकेट केलंय आणि आतापर्यंत केवळ 500 लोकांनी प्रशिक्षण घेतलंय 4,000 पैकी. एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्ट 5 महिने संपत आली, अर्ध वर्ष संपत आलंय आणि टार्गेट अचीव्ड किती आहे तर अगदी 10%. विचार करतोय आपण, जातायत का लोक या संबंधीच? आता महाराष्ट्रामध्ये शेकडो पदांची एक भरती निघणार आहे, शेकडो पदांची. टंकलेखक, लघुलेखक, टायपिस्ट, शॉर्ट हँड. या टायपिस्ट आणि शॉर्ट हँडचं एक शॉर्ट टर्म प्रशिक्षण आहे. 360 लोकांना प्रशिक्षण द्यायचं आहे. 1.48 कोटी रुपयाचं याचं बजेट आहे. पण यासाठी सुद्धा लोक जायला तयार नाही. म्हणजे कौशल्य विकासासाठी इंडो जर्मन सोबत अटॅचमेंट केली आहे. 1,500 लोकांचं टार्गेट आहे. 10 लोकांनी प्रशिक्षण घेतलंय. आणि अमृत नको आम्हाला, कर्ज द्या. फक्त कर्ज देऊन न फेडण्यासाठी घ्यायचंय का, हा माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. यावर खूप काही बोलता येईल, खूप काही सांगता येईल. पण सगळं मिळून सुद्धा जर ब्राह्मण वेड पांघरून पेडगावला जाणार असतील आणि राजकीय नेत्यांच्या मागं लागून असं वेशीत अडवून समाजाचंच नुकसान करणार असतील तर त्यांना लखला बसो अशी आंदोलन. नमस्कार.